किंवा जे अधिकारी आहेत, ते कुत्र्यांना लस देणे किंवा नसबंदी हे न करता डायरेक्ट ठार मारत आहेत, असे व्हिडिओ काही व्हायरल तक्रार आलेली आहे, व्हिडिओ आलेली आहेत. महाराष्ट्रातल्या मात्रावर ज्यांचं एक सुरक्षिततेवर लक्ष देणाऱ्या ज्या संघटना आहे, आणि मला आदित्य साहेबांनी या संदर्भात फोन केला होता. मी महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो की विशेषतः शहरामध्ये समजा कुत्रे असतील, भटके कुत्रे असतील असं दोन, त्यांचं निर्बीजीकरण केलं पाहिजे अशा पद्धतीनं आहे. एखादा पिसाळलेला कुत्रा, त्याला रोग झाला असेल तर त्याला एका हिशोबाने त्याचं इंजेक्शन देऊन त्याला वेगळ्या पद्धतीनं पण त्याला थांबवता येतं. परंतु महापालिकेत फक्त लूट करण्यासाठी काही तर बाहेरून कुत्रे आणलेले नाही तर दाखवले जात आहेत. शहरातले कुत्रे तसेच मोकाट सोडले जातात. परंतु जे कुत्रे अतिशय अमानुषपणे मारवून त्यांना मारलं जातं आहे, अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत. या संदर्भात मी लवकरच महापौरांची भेट घेणार आहे. अशा पद्धतीनं प्राणी मात्रांच्या हत्या करणं हे पाप आहे मोठं. मनुष्यवध हा इतकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ज्या मुक्या प्राण्यांचा अशा पद्धतीनं एक प्रकारे खून काही संस्था ज्या महापालिकेनं काम दिलं अशा संस्था करतात, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांचं अशा पद्धतीनं दिलेलं काम थांबवलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडणार आहोत. व्हिडिओ बघितले तर खूप क्रूर व्हिडिओ. नाही आहे म्हणजे असं अंगावर शहार येतात अशा पद्धतीनं ते सगळं समोर आलेलं आहे. मला असं वाटतं कमिशनर असो किंवा महापौर असो यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे, नाही तर हा विषय मोठा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.